नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमा रिक्षा करून मुकदमांच्या घरी राहायला आलेली असते. तेव्हा देविका आणि माही तिची वाटच बघत असतात जेव्हा ती रिक्षातून खाली उतरते. परंतु आता ह्या दोघी इतक्या रमाच्या पुढे पुढे करत असतात तेव्हा माही लगेच हातामध्ये स्कार्फ घेते आणि रिक्षामध्येच असताना ती रमाच्या डोक्यावर पूर्णपणे चेहऱ्याला तो स्कार्फ टाकते. रमा आपल्या चेहऱ्याला स्कार्फ गुंडाळून घेते आणि जेव्हा ती खाली उतरते तर पुढे येते. तोपर्यंत माही आणि इरावती तिच्या बॅग्स वगैरे आहे तर त्या रिक्षामधून घेत अगदी एका नोकराप्रमाणे रमाच्या पुढे पुढे करत असतात. तेव्हा ही रमा आता जेव्हा मुकदमांच्या घरासमोर येते तेव्हा ती आपल्या पोटातील बाळाला म्हणते की बाळा, अरे हे बघ, हे तुझं घर आहे मुकदम हाऊस, हे तुझे बाबांचं घर आहे, ते तुझे बाबा राहतात. माझ्या डोळ्यांनी तू आता हे सर्व बघून घे. रमाला आता आपल्या घरी आल्यानंतर इतका आनंद होत झालेला असतो. ती आता बाळाला सांगत असते की येथेच तुझे बाबा अक्षय मुकदम राहतात. अक्षय मुकदम म्हणून ती इतकी गोड हसते आणि ती स्वतःच्या मनाला म्हणते की हे बघ बाळा, जरी आज तुला लपून येथे यावं लागते परंतु एक ना एक दिवस मी तुला तुझा हक्क मिळवून देईल. तू तुझ्या हक्काने घरात एक ना एक दिवस नक्की येशील. आताही मीच तुला सगळं काही मिळवून देईल. तोपर्यंत आता इरावती आणि माही ज्या काही बॅग्स घेत असतात तर त्या बॅग घेतल्यानंतर इरावती त्या बॅग खाली ठेवते आणि माहीला म्हणते की जर तिला कोणी घरातील बघितले तर. तेव्हा माही म्हणते की थांब, मी जाते. म्हणून माही धावतच आता रमाकडे येते आणि घाईने तिच्या हाताला धरून तिला आउट हाऊसमध्ये घेऊन जाते आणि परत त्या बॅग घेण्यासाठी येते. तेव्हा आता इरावती जवळ आल्यानंतर माही आता इरावतीला म्हणते की खरंच आपल्यावर काय वेळ आलेली आहे. रमाच्या बॅग सुद्धा आपल्याला उचलाव्या लागतात. तेव्हा माहीला काही बॅग उचलत नसतात. इरावती म्हणते की हो ना, किती त्रास आपल्याला सहन करावा लागतो. म्हणजे हे फक्त त्या कामवालीच्या बॅग आपल्याला मालकिनीला उचलावं लागतात. खरंच काय वेळ आपल्यावर आली. माही म्हणते की हो ना, कारण त्या अक्षयचं बाळ तिच्या पोटामध्ये आहे म्हणून आपल्याला तिच्या पुढे पुढे करावे लागते. इरावती म्हणते की हो ना अगं, अक्षयचं बाळ तिच्या पोटात आहे म्हणूनच तिचे इतके नखरे सुरू आहेत. तर आणि काय माही, तू आउट हाऊसच्या दरवाजाला कडी तर लावली ना. माही म्हणते की हो ना, आणि चल आता, खूप ह्या बॅग आहे ते खूप जड आहेत. दोघींना बॅग सुद्धा उचलत नसतात. एक खाली आणि एक वर अशी बॅग त्या ठेवत जात असतात. आणि तेव्हा आता जेव्हा त्या दरवाजात येतात आता बॅग इतक्या जड झालेल्या असतात तर इरावती आता समोरच ते बॅग खाली टेकून देते, म्हणजे फेकून दिल्यासारखं करते. माहीच्या हातामध्ये एक बॅग असते आणि तेवढ्यात सीमा ही समोरच असते. सीमा धावतच येते आणि म्हणते की रमा, अगं रमा, त्या बॅग अगोदर ठेवून दे. तेव्हा मात्र आता इरावती आणि माही ह्या तेथेच उभ्या राहतात. सीमा म्हणते की अगं रमा, तुला काही कळते का? अगं ह्या बॅग वगैरे नाही उचलायच्या तू. तेव्हा आता लगेच सीमा तिच्या हातातील बॅग खाली ठेवते. रमा म्हणजे माही विचारते की काय झाले. तर सीमा म्हणते की अगं काय झाले म्हणजे काय बोलतेस तू? अगं तू पोटोशी आहे मग कशाला बॅग उचलते. तेव्हा आता माहीला काहीच कळत नसतं. माही म्हणते की काय झाले, मला कसला त्रास आहे तर. तेव्हा आता इरावती म्हणते अगं तू असं काय करतेस, तू तर प्रेग्नेंट आहेस ना. तेव्हा माही म्हणते की हो ना. तर इरावती म्हणते की अगं मी तुला किती वेळेस सांगत होते ते बॅग्स तू उचलू नको, पण ऐकायलाच तयार नाही तू. सीमा बघ ना, अगं तुझी सुनबाई ऐकायला तयारच नाही. तेव्हा सीमा म्हणते की हो ना अगं रमा, ह्या अवस्थेत असे जडजड बॅगा उचलायच्या नसतात, नाहीतर खरंच तुला त्रास होईल. सीमा परत विचारते की काय त्या बॅग मध्ये काय आहे, काय वंश काय आहे त्या बॅगमध्ये असं इरावतीला सुद्धा विचारते. म्हणून ती बॅग उचकायला जाते तर इरावती लगेच बॅग बाजूला घेते आणि म्हणते की अगं सीमा वहिनी, त्या बॅगमध्ये काही नाही. ॲक्च्युली अगं सीमा वहिनी, तुम्हाला आम्ही सरप्राईज देण्याचं ठरवलं होतं आणि हे बघ आता तर तू पकडलं, त्यामुळे तुला सांगावंच लागेल. आणि काय गं सीमा वहिनी, कसं सांगू बरं तुला. हे बघ US ला जेव्हा होते ते माझ्या नावाचा एक खूप मोठा असा कपड्यांचा ब्रँड होता, त्यामुळे जो तिकडचा ब्रँड आहे ना तो मला येथे सुरू करायचा आहे. म्हणून हे सगळं सामान मी स्टोरूम मध्ये घेऊन चालले होते. तेवढ्यात जान्हवी सुद्धा बाहेर येते आणि जान्हवी आता हे सगळं बोलणं ऐकत असते. तेव्हा जान्हवी लगेच म्हणते की अरे देवा, म्हणजे खरंच खूप छान असं इंटरेस्टिंग असेल आणि बघूयात की काय आहे त्यामध्ये. म्हणून जान्हवी लगेच त्या बॅगला हात लावणार तोच लगेच इरावती जान्हवीचे हात धरते. इरावती डायरेक्ट त्या बॅगवर बसते आणि म्हणते की अगं काही नाही, मी तुम्हाला सांगितलं यामध्ये माझं सामान आहे तर. तेव्हा जान्हवी म्हणते की अहो पण दाखवायला काय हरकत आहे. इरावती म्हणते की मी तुम्हाला म्हटलं होतं की ते सर्वांसाठी सरप्राईज आहे म्हणून, त्यामुळे मी कशी दाखवणार बरं.
काही सरप्राईज असल्यामुळे हे सगळं सामान मी स्टोरूमच्या खोलीमध्ये घेऊन जायचं ठरवलं होतं. इरावती मुद्दाम आता सर्व काही सीमा आणि जान्हवी या दोघींना खोटं सांगत असते. हे बघा मी किती विचार केला होता, कारण तेथे धूळ घाण वगैरे किती काही आहे आणि तुम्ही तिकडे कसे येणार बरं, तुम्हाला किती त्रास होईल. मग मला सांगा बरं, तुम्हाला अशी छान म्हणजे घाण अस्वच्छता असलेली खोली बघायला आवडेल का, की तेथे सेट झालेला एक स्टुडिओ बघायला आवडेल बरं. तेव्हा आता जान्हवी म्हणते की अहो आत्या, पण मी तुम्हाला हेल्प करायला येते ना. तेव्हा इरावती आता बरोबर जान्हवी जवळ येते, तिला गोड बोलून आपल्या जाळ्यात फसवते की हे बघ अगं, तू जर आता तेथे त्या घाणीमध्ये आली तर तुझी स्किन खराब होईल. आणि हे बघ त्यानंतर मी हे सुद्धा ठरवलं होतं की माझ्या ब्रँडची जी काही ब्रँड अँबॅसिडर तूच असणार आहे. ते ऐकून जान्हवीला तर एक आश्चर्याचा धक्काच बसतो आणि रिअली असं म्हणून ती जोरात ओरडते. तर इरावती म्हणते की हो यस रिअली. आणि लगेच इरावती तिला परत विचारते की अगं मग तुझी स्किन खराब झाली तर तुला चालेल का. तेव्हा आता सीमा म्हणते की नाही तिला राहून द्या, मी ही सर्व उचलते. म्हणून सीमा आता त्या बॅग उचलायला लागणार, तोच लगेच इरावती आणि माही म्हणतात नको अगं वहिनी, तुला तर गुडघ्यांचा त्रास आहे. सीमा म्हणते की अहो वंस काही हरकत नाही. तेव्हा लगेच आता इरावती परत म्हणते की हे बघ अगं, त्या दिवशी तर मी तुला 2 गोळ्या दिल्या होत्या. कसल्या. तर सीमा म्हणते की गुडघ्यांच्या. इरावती म्हणते की नाही सायनसच्या. तेव्हा सीमा म्हणते की मला सायनस नाही. तर इरावती म्हणते की अगं आहे. आणि सीमा अगं बघ ना, अगं तू विसरायला सुद्धा आता लागलेली आहे, तुझ्या लक्षात सुद्धा काही गोष्टी राहत नाही बघ ना. तेव्हा आता माही फक्त त्यांच्याकडे बघून हसत असते, परंतु जान्हवी आता ऐकायला तयार नसते. जान्हवी म्हणते की इरा अगं बघ ना एकदा फक्त त्यामध्ये काय आहे, कारण मला बघण्याची इतकी उत्सुकता लागलेली आहे, फक्त एकदा. म्हणून जान्हवी परत त्या बॅगला हात लावते. तर इरावती आता तिच्यावर ओरडते आणि म्हणते की हे बघ, ही जी काही तुझी बघण्याची एक्साइटेडमेंट आहे ना, तर ती तुला कुठे नेणार माहिती आहे का. जान्हवी आता आनंदाने उड्या मारायला सुरुवातच करते आणि विचारते की कुठे. इरावती म्हणते की अगं मी तुला म्हटलं होतं की तुझ्या राशीमध्ये इतकी उत्सुकता बरी नाही, अगं थोडंसं शांत राहायला पाहिजे. आणि हे बघ अगं तू काय घातलं हे. तेव्हा आता जान्हवी विचारते की काय हो आत्या. तर इरावती म्हणते की अगं कुठल्या रंगाची आज तू साडी नेसली आहेस बरं, मी तुला पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्यासाठी सांगितले होते, अगदी शांत राहण्याचे कपडे मी तुला घालण्याचे सांगितले होते, आणि हे बघ तू तसे केले नाही, त्यामुळे तुला आता त्रास होईल. बरोबर इरावती आता जान्हवीला घाबरून देते आणि इरावती म्हणते की जा बरं कपडे चेंज करून ये. तेव्हा इरावती लगेच तयार होते आणि जान्हवी आता तिला जी काही ही पदवी देणार आहे अँबॅसिडर असे म्हणूनच आता ओरडत ओरडत खुश होत आतमध्ये कपडे चेंज करायला जाते. तर सीमा म्हणते की बघ ना अगं किती गोड आहे ना. तेव्हा लगेच आता इरावती माहीला मुद्दाम म्हणते की अगं रमा, तुला तर शिरा खावासा वाटत होता ना. तेव्हा आता माही मुद्दाम म्हणते की हो हो हो. तेव्हा लगेच आता इरावती सीमाला आतमध्ये पाठवण्यासाठी म्हणते मुद्दाम की आता शिरा कोण बनवणार बरं, कोण करणार बरं, असा विचार करत असताना सीमा लगेच वर बोट करते आणि मी असं म्हणते आणि मी बनवू का असं विचारते. तर लगेच इरावती आणि माही यांना तर तेच हवं असतं. तर त्या दोघी आता खुशून म्हणतात की हो चालेल आणि लगेच बनव. ती रमाच्या म्हणजे माहीच्या पोटाजवळ येते आणि बाळाला म्हणते की शिरा खा असं वाटतो, मी बनवून आणते बरं का बाळा, आजी तुझी शिरा बनवून आणते. माही आता पोटाला हात लावत आता नाटक करत म्हणते की आजी शिरा करणार आहे. आता सीमा बिचारी लंगडत लंगडत शिरा करण्यासाठी जाते. तर इरावती म्हणते की अगं जरा हळूच. तर आता सीमा आतमध्ये गेल्यानंतर इरावती आता लगेच माहीला म्हणते की चल ह्या बॅग्स आतमध्ये घे. आता इरावती आणि माही पटकनच धावतच त्या बॅग घेऊन आउट हाऊसमध्ये जातात. त्यानंतर आता इकडे अभि हा शिट्टी वाजवत आता गच्चीवर बसलेला असतो. आनंद त्याची गंमतच बघत असतो आणि तेवढ्यात तेथे काका सुद्धा येतात. तेव्हा आता अभि हे सगळं नाही जे काही निसर्ग सौंदर्य आहे त्याकडे एकटक बघत आता एक गाणं सुद्धा गुणगुणायला सुरुवात करतो. तेव्हा आता काका आणि आनंद सुद्धा त्याची साथ देतात. आता तिघेही एकत्र गाणं म्हणत असतात. तेव्हा आता या सर्वांचं गाणं म्हणून झाल्यानंतर आनंद खुश होऊन म्हणतो की काय रे अभ्या, आज तर तू खूपच आता मूडमध्ये दिसतोय, इतका खुश का आहे, काय इतकं खुश होण्याचं कारण आहे तुझं. काका म्हणतात की अरे तुझी ती इरावती आत्या आहे ना, तिने ओपन करून दिलेली आहे याला. तेव्हा आनंद म्हणतो की अरे काके तू काय सांगतो, काय रे अभि. तेव्हा काका म्हणतात की अरे विचार ना तू त्या अभिला विचार. तर आनंद म्हणतो की अरे त्याला काय विचारायचं आहे, बघ ना काके तो किती खुश आहे. तर आणि हे बघ ना अरे अभि, तुला इतकं आनंदी बघून इतकं भारी वाटलं ना. आणि आता आनंद काकांना म्हणतो की काका हे बघ, अरे जेव्हा इरावती येथे घरात आली होती
तेव्हा सारखं तिच्याकडे बघून मला हेच वाटायचं की ती काहीतरी मनामध्ये राग धरून आलेली आहे म्हणून. तेव्हा आता रमाकांत काका म्हणतात की हो ना, अरे आनंद मला सुद्धा तेच वाटत होतं, परंतु एक गोष्ट मी तुला खरं सांगू का, अरे अजून सुद्धा माझा तिच्यावर विश्वास नाही की ती खरंच बदलली असेल म्हणून. ती दुखावली गेली आहे कारण तिला घरच्यांचा सहवास इतका लाभलेला नाही, म्हणजे नक्की तिच्या मनामध्ये काहीतरी असं दुसरं असेलच, परंतु आता त्या विषयाचं आपल्याला काही घेणे देणे नाही. तेव्हा लगेच आता आनंद अभिला चिडवतो. अभिला म्हणतो की काय मग अभिषेकराव, काय मग कुणाला केलं ते राईट. तेव्हा काका म्हणतात की अरे राईट स्विंग्स. तेव्हा आता लगेच आनंद म्हणतो की काके अरे ते काही क्रिकेट आहे का, तू काही कसं बोलतो रे. आनंद त्याला विचारतो की अरे अभि राईट स्वाईप कुणाला केले. तेव्हा आता लगेच अभि म्हणतो की अरे राईट नाही तर ते लेफ्ट आहे आणि फार नाही काही नाही असे तो करत असतो. तर आनंद बरोबर त्याला चिडवतो. मला एक गोष्ट सांग बरं, तू आता कुणासोबत चॅटिंग वगैरे करतोस. आनंद आता अगदी लाजत हे सर्व विचारत असतो. अरे आभ्या फोटो बिटो काही असेल तर दाखव ना, अरे कशाला इतकं लाजतो. त्यावर आता अभि म्हणतो की नाही रे दादा, फोटो वगैरे काही नाही, आणि हे बघ आता सध्या मी तुम्हाला काहीच दाखवणार नाही. एका मुलीशी मी आता फक्त बोलण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा आनंदला इतका आनंद होतो. आनंद म्हणतो की काके अरे बघ ना, एका मुलीशी तो प्रयत्न करतोय, एका मुलीशी बोलण्याचा. अभि म्हणतो की दादा लक्षात घे, एकाच मुलीशी प्रयत्न करतोय, एकाच मुलीशी. खरंच अरे, कारण तिला ते शेर शायरी काय असते ते आवडते, म्हणून मी आता तीच शोधतोय की ती कॉलेजमध्ये जी डायरी होती त्यामध्ये मी शेर शायरी लिहून ठेवली होती आणि ती डायरीच मी आता शोधतोय. मी आठवतोय परंतु खरंच माझ्या लक्षात येत नाही. तेव्हा काका हे बारीक लक्ष देऊन ऐकत असतात आणि आनंदला विचारतात की आता अभि काय बोलला बरं, आणि कसली डायरी शेरो शायरीची, काय रे अभि. तेव्हा अभि लगेच आपले थोडासा बावरतो. तेव्हा लगेच आता काका म्हणतात की काय तुम्हाला कधीच हे सांगितलं नाही. तेव्हा अभि म्हणतो की अरे काका, मला तर असे वाटले होते की तुम्हाला फक्त अक्षयच्या कविताच आवडत असतील आणि बाबा ही काही आत्ता सांगायची वेळ आहे का. आनंद म्हणतो की अरे सांग ना, आम्ही ऐकून घेऊयात. तेव्हा अभि म्हणतो की काय म्हणजे तुम्ही आत्ता ऐकणार. तेव्हा काका म्हणतात की अरे मग म्हणजे काय. चल अभि म्हणतो की चल प्रयत्न करूयात आत्ता म्हणतो. आणि अभि आता म्हणायला सुरुवात करतो की असं काय वाटतं की तुझ्या सौंदर्याशी माझा परिचय आहे, कदाचित तसा सागरांशी लाटांचा असेल. तेव्हा आता काकानी आनंद टाळ्या वाजवत म्हटलं की कमाल अभि, एकदम कमाल, आणि चल परत सुरुवात कर. तेव्हा अभि परत म्हणतो की असं का वाटतं की तुझ्या सौंदर्याशी माझा परिचय आहे, कदाचित तसाच की जसा सागरांचा लाटांशी असतो. आणि बोला कधी भेट होईल त्या वीरान रस्त्यावर जिथे चंद्राशी अंतर नाही मोजता येणार, जेथे चंद्राशी अंतर मोजता येणार नाही आणि आकाश निरभ्र आणि स्वच्छ असेल. तेव्हा आता लगेच हे ऐकून आनंद आणि काका खुशून टाळ्या वाजवतात. त्यानंतर आता रमा इकडे आउट हाऊस मध्ये मस्त बदाम वगैरे खात असते. मस्त आता तिची अगदी इरावती आणि माही या दोघींनी व्यवस्थित ठेवलेली असते. मस्त बेडवर बसून ती आता आपल्या स्वतःची काळजी घेत असते. आणि तेवढ्यात आता इरावती आणि माही बॅग वगैरे घेऊन आतमध्ये येतात. पूर्ण थकून गेलेल्या असतात. रमा त्यांच्याकडे अगदी खुशून बघत असते. आता माही इतकी वैतागून जाते. माही रमाला म्हणते की काय ग, किती जड बॅग आहे, काय आणलं तू त्यामध्ये. तेव्हा आता लगेच इरावती सुद्धा अगदी वैतागून जाते. तर रमा त्यांना काही उत्तर न देता विचारते, मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी येथे करण्यासाठी सांगितल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी येथे तर आहे ना. तर इरावती वैतागून तिच्यासमोर हात जोडते आणि म्हणते की हो मॅडम, आम्हाला जरा दम खाऊन दे. कारण इरावतीला आता बॅग आणता आणता पूर्ण दम भरलेला असतो. आणि हे बघा, तुम्हाला काय हवं काय नको हे सगळं काही आता या रूम मध्ये आहे. तुला रेडिओ होता ना, गाणे ऐकायला हवा होता, तो सुद्धा आहे इथे. हेडफोन्स सुद्धा आहे, काजू बदाम वगैरे फळं फ्रुट्स जे काही हवं नको सगळं काही येते. मस्त आता फळांच्या वाट्या वगैरे भरून ठेवलेल्या असतात. जे फ्रुट्स आहे तर त्यांच्या बरण्या भरून ठेवलेल्या असतात. काय हवं काय नको, टॅबलेट्स औषध वगैरे सगळं काही अगदी तयारी करून मस्त तिथे ठेवलेली असते. आणि हे बघ, तुला आंबट आंबट अगदी चिंचा 2 प्रकारच्या खायच्या होत्या ना, चिंचा बोरं सगळं काही अगदी व्यवस्थित ठेवलेले आहे. आणि हे बघ तिकडे आरसा सुद्धा आहे, मेकअपचं सामान वगैरे सगळं काही आहे. आणि हे बघ तुला झोपण्यासाठी सुंदर बेड सुद्धा आहे. स्वच्छ एकदम अशी मस्त क्लीन करून ही रूम ठेवलेली आहे. आणि हे बघ मस्त एक छान अगरबत्ती सुद्धा तिकडे लावलेली आहे. तेव्हा आता रमा हे सगळं
बघून अगदी खुश होत असते। तेव्हा मात्र आता रमा इकडे तिकडे बघते आणि इरावती तिला म्हणत असते की हे बघ, हे सगळं काही मोकळं झाल्यानंतर पुन्हा यामध्ये फ्रुट्स वगैरे सगळं काही अगदी भरून ठेवले जाईल, त्याची काळजी तू करू नको, आहे ना सगळं काही व्यवस्थित। तेव्हा आता रमा इकडे तिकडे बघते आणि म्हणते की सगळं काही आहे, परंतु एक गोष्ट मात्र येथे कमी आहे। तर आता माही ही अगदी चिंचा खात रमाला म्हणते की अगं हॅलो, हे बघ, इतकं सगळं काही आम्ही सर्व गोष्टी तुझ्यासाठी आणून ठेवल्या, तरी सुद्धा तुला कोणत्या गोष्टीची अशी कमतरता आहे, तरी सुद्धा तुला ती गोष्ट कमीच पडली का? इरावती आता विचारते की काय ग, आता काय कमी आहे, एवढं सगळं केलं तरी सुद्धा तुला कमी वाटतं? तेव्हा आता रमा म्हणते की हो, मीच तर आहे, आणि हे बघा, ती वस्तू या रूम मध्ये असल्याशिवाय मी आणि माझं बाळ आनंदात नाही राहू शकत। तेव्हा आता इरावती आणि माही डोक्याला हात लावून घेतात की नक्की अजून हिला काय कमी पडले असेल। नमस्कार मित्रांनो, स्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमा रिक्षा करून मुकदमांच्या घरी राहायला आली। ती आता ही रमावरच चिडते, रमाला म्हणते की एक कामवाली, हे बघ, उगाच काहीतरी आता तू सस्पेन्स वाढू नको, काय कमी पडलेलं आहे ते अगोदर सांग। तेव्हा लगेच आता रमा म्हणते की हे बघा, येथे माझा आणि यांचा फोटो नाही जोडीचा, आणि तो फोटो मला या रूम मध्ये हवा आहे, तरच मी आणि माझं बाळ आनंदी राहू शकतो। तेव्हा आता माही जोरात ओरडते, माही म्हणते की तो फोटो कसा इथे आणणार, आणि इरा तू हिला सांग, ही काही पण म्हणते। तेव्हा आता रमा शांतपणे म्हणते की बरं ठीक आहे, नाही का तुम्हाला आणायचा, आणि मला परत एकदा विचार करावा लागेल माझं बाळ तुम्हाला द्यायचं की नाही। ज्या अटी सांगितलेल्या आहे त्या अटी जर तुम्हाला पूर्ण करता येत नसेल तर राहून द्या, मी जाते इथून। 8 महिन्यांनी आपण ठरवूयात की काय करायचं आहे ते। तेव्हा आता रमा बरोबर त्यांना आपल्या प्लॅन मध्ये अडकवत असते, आणि बाळासाठी शेवटी ह्या प्रत्येक गोष्ट आता रमाची ऐकायचं ठरवतात। तेव्हा आता रमा बरोबर म्हणते की मी जाते, 8 महिन्यांनी ठरवूयात की आपण काय करायचं ते, म्हणून ती जायला निघते। तेव्हा माही तिला जोरात ओरडते की अगं तू खाली बस। तेव्हा रमा म्हणते की बरं ठीक आहे, असं म्हणते का तू? तेव्हा लगेच आता माही म्हणते की तुला जर फोटो येथे हवा आहे तर चल, मी लगेच आणून देते। हे बघ, इथे जर कोणी आले तर तो फोटो लपवण्याची जबाबदारी तुझी असेल, ओके का? तेव्हा आता रमा म्हणते की मला तर तेच हवं आहे, येऊन दे इथे लोकांना। तेव्हा आता माही आणि इरावतीला खूप राग येतो। इरावती रागाने म्हणते की हे बघ, डोक्यामध्ये जास्त जाऊ नकोस। इरावती रागाने म्हणते की हे बघ, असे फालतू खेळ तू आमच्याशी खेळायचे नाही, आम्ही खेळ खेळणार, आम्ही खेळलेला जो काही तो ठरवलेला खेळ, आणि हे बघ, तू त्या कॉन्ट्रॅक्ट वरती सही केलेली आहे, त्यामुळे तुला काय हवं आहे? खूप पैसा हवा आहे का? ऐशो आराम हवा आहे का? आनंद हवा आहे का? तुला चांगलं हवं ते काय नको, असं खायला हवं आहे का? काही चांगलं खायला प्यायला हवं असेल ते सगळं काही आम्ही देतो, त्याच्या बदल्यात फक्त तू तुझं बाळ आहे तर ते आम्हाला द्यायचं आहे, असे आपले ठरलेले आहे। त्यामुळे तू उगाच नसतं फालतू डोकं चालू नकोस, फालतू कामवाली म्हणून आता ती रमाचा अपमान करते। माहीला मात्र खूप आनंद होता असतो, ती अगदी हसूनच रमाकडे बघत असते। तेव्हा आता रमा म्हणते की हो, मी तर तुम्हाला बाळ देणारच आहे, आणि मला हे सुद्धा माहिती आहे की माझ्या बाळाला सांभाळणारी एक जबाबदार फालतू जरी माही असली तरी सुद्धा माझ्या बाळावर खूप प्रेम करणारे त्याचे एक जबाबदार बाबा सुद्धा आहेत। माझ्या बाळाला त्यांच्या बाबाचं प्रेम मिळेल, माया मिळेल, त्यामुळे हे बघा, बाळ माझ्याजवळ राहिलं काय किंवा माझ्या नवऱ्याजवळ राहिलं की काय, ते सगळं काही माझ्यासाठी सेमच असेल। ही जोरात ओरडते की हो ना। तर लगेच इरावती तिला शांत राहायला खुणावते। त्यानंतर आता इकडे अभि, काका आणि आनंद या सगळ्यांची एकसी मैफिल सजलेली असते। अभिच्या जे काही शेर शायरी आहे तर त्या ऐकून आता ते दोघेही अभिचं कौतुक करतात। तर अभि त्यांना म्हणतो की अजून एखादी म्हणून दाखवू का तुम्हाला? तेव्हा आनंद म्हणतो की अरे नक्की ऐकव, परंतु आम्ही असे उभे नाही राहत, तू सुद्धा खाली बस आणि तू शेर शायरी म्हण, आम्ही बसूनच तुझी शेर शायरी ऐकतो। तेव्हा प्रत्येक जण खाली बसतो। तेव्हा अभि त्याने जे काही लिहिलेले आहे ते प्रत्येक आता शेर शायरी तो म्हणून दाखवतो, परंतु एक जी काही शेर शायरी आहे तो म्हणतो। तेव्हा मात्र आनंद त्याच्यासाठी टाळ्या वाजवतो, आणि अभि मात्र अगदी गंभीर झालेला असतो, आणि काका सुद्धा थोडंसं गंभीरच होतात। तेव्हा आनंद टाळ्या वाजवत म्हणतो की अरे कधी लिहिलंस अभि तू हे सर्व? खरंच किती भारी लिहिलं, अरे कसलं भारी आहे हे, म्हणून अभिचं तो खूप कौतुक करत असतो। हे सर्व आरतीसाठी लिहिलेले असते, आरतीची त्याला आठवण येते म्हणून त्याचा चेहरासा असा पडतो। अभि म्हणतो की हे सर्व मी आरतीसाठी लिहिले आहे, आमचं नुकतंच लग्न झालं होतं, आणि त्यानंतर आता अभि सगळं काही सांगायला सुरुवात करतो। त्यानंतर आता अक्षय धावतच रमा करत घरी येतो, रमाला आवाज देत असतो, आणि तेवढ्यात आता सीमा ही शिरा बनवत असते। शिरा बनवून झाल्यानंतर ती अक्षयचा आवाज ऐकते, आणि अक्षयला म्हणते की अरे अक्षय, अरे काय झाले, तू तर ऑफिसला गेला होतास ना? तर अक्षय म्हणतो की हो,
हो, परंतु वाटेत येताना मला काहीतरी इंटरेस्टिंग दिसले म्हणून मी ते येताना घेऊन आलो. तेव्हा तो आपल्या हातात जे काही आणलेले आहे तर ते दाखवतो, कारण एक छोट्यासा लहान बाळाचा तो फोटो असतो. आता सीमा त्याच्या हातातील फोटो घेते, गोड त्याचा पापा घेते आणि म्हणते की खरंच आईया किती गोड आहे बरं. तेव्हा अक्षय विचारत असतो की अगं आई, रमा कुठे आहे, रमा कुठे. तेव्हा सीमा म्हणते की अरे ती आतमध्ये नाही, ती इथे बाहेरच होती मगाशी इरावती वंश आणि ती असं मोठ्या मोठ्या बॅग घेऊन चालल्या होत्या. सीमा आता सांगायला सुरुवात करते. तेव्हा अक्षय ऐकतच असतो. हे म्हणतो की अगं पण तिला ह्या अवस्थेमध्ये अशा मोठमोठ्या बॅगा का उचलायच्यात, कशाला उचलून द्यायच्यात. सीमा म्हणते की हो ना, अरे मी वंशला तेच सांगत होते की अशा अवस्थेमध्ये तिला असे बॅग वगैरे नाही उचलता येत आणि तिला सुद्धा तेच समजावत होते. आणि त्या बॅगा इतक्या मोठ्या होत्या की ते बघ ना, अरे कपड्यांचं जे काही दुकान वगैरे काढतात ना तर ते आउट हाऊसमध्ये, आणि त्या दोघी सुद्धा तिकडेच असतील आउट हाऊसमध्ये. तेव्हा आता अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे, उगाच ती दमत असते दिवसभर, मी तिकडे जाऊन येतो तिला बघून. तेव्हा सीमा म्हणते की हो तिकडेच गेलेली आहे आणि सीमा हात करून दाखवत असते. गेस्ट हाऊस मध्ये ती गेलेली आहे असे सांगते. तर अक्षय आता लगेच गेस्ट हाऊस मध्ये जायला निघतो. अक्षय दारामध्ये येतो आणि आता त्याला रमाचा रागच येतो, म्हणजे माहीचा. आणि तो मनात म्हणतो की कशाला येणे इतक्या मोठमोठ्या वस्तू उचलायच्या असेल, मला सांगायचं होतं, मी तिला मदत केली असती, तिला हे सर्व करण्याची काय गरज होती. आणि आता मी हिला रागवणार आहे, कळत कसं नाही. म्हणून तो आता लगेच ते बाळाचं जे पोस्टर आहे ते चित्र तर ते दाखवण्यासाठी माहीकडे म्हणजे रमाकडे गेस्ट हाऊसमध्ये जायला निघतो. तेव्हा मात्र आता माही आणि इरावती ह्या रमाला म्हणत असतात की हे बघ, तू या रूममधून बाहेर जायचं नाही, तुला जर काही हवं असेल तर एक मेसेज तू आम्हाला करायचा, मग त्यानंतर आम्ही आतमध्ये येणार आणि तुला घेऊन जाणार आणि त्यानंतरच आम्ही जेव्हा येथे येऊ तुला ते मिळत जाईल, हे लक्षात ठेव. उगाच जास्त त्या कामवालीचं तू डोकं चालवायचं नाही, सगळा गोंधळ निर्माण होईल. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, तो सगळा तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. आणि हे बघा, रोज मला 4 वाजलेपर्यंत बाहेर जावं लागेल आणि घरी येईपर्यंत 6 तर वाजतीलच. त्यामुळे ते कसं करायचं आणि काय करायचं हे सगळं काही तुम्ही बघा. तुम्ही तुमचं बघतात, मला माझ्या भविष्याचं बघावंच लागेल. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट की मला कामवाली म्हणायचं नाही. आता रमाने रागानेच इरावतीला उत्तर दिलेलं असतं, माझं नाव रमा आहे, त्यामुळे तुम्ही मला नावानेच हाक मारा. आणि तेवढ्यात अक्षय आता दरवाजा वाजवतो आणि रमा असा आवाज देतो. तेव्हा माही आणि इरावतीला धक्काच बसतो. तेव्हा अक्षय आवाज देत असतो. माही तर खूप घाबरते. अक्षयचा आवाज ऐकल्यानंतर रमाला तर आनंद होतो, परंतु ह्या दोघींचे चेहरे मात्र अगदी पडतात. तेव्हा आता माही म्हणते की अरे बापरे अक्षय. तेव्हा रमा इतकी आनंदाने बघत असते. तर अक्षय म्हणत असतो की रमा अगं दार उघड, मी आहे. तेव्हा आता माही जोरातच अगदी ओरडायला सुरुवात करते की रमा लप ना, अगं रमा लप, अक्षय आलेला आहे. तेव्हा रमा मात्र आता त्यांना उत्तर देते की हे बघ, मी नाही लपणार, तू लप. तेव्हा लगेच आता माही म्हणते की हॅलो, अगं मी का लपू, तू लप, मी नाही लपू शकणार. तेव्हा आता अक्षय आवाज देत असतो आणि दरवाजा वाजवत असतो. तेव्हा आता इरावती माहीला म्हणते की बरं लप तू आता. तेव्हा आता माही रागाने बघत रमाकडे अगदी रागाने बघत असते आणि जो स्कार्फ वगैरे आहे तर तो अंगावर घेते. तोपर्यंत इरावती बॅग वगैरे आहे तर त्या कपाटामध्ये ठेवत असते. रमा मात्र आता बसून त्यांची गंमत बघत असते. सगळं काही ठेवून झाल्यानंतर इरावती आता माहीला म्हणते की लप तू जा बरं. तेव्हा आता अक्षय दरवाजा वाजवतच असतो आणि मेकअपने आता इरावती जो काही तिचा टॅचू आहे तर तो लपवते आणि मग म्हणते की आता दरवाजा उघडायला जा. तेव्हा रमा उठते आणि दरवाजा उघडते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय अगं रमा. आणि रमाचा जो काही बदललेला लुक आहे तो बघून आता लगेच म्हणतो की अगं रमा, तू तर पुन्हा 2 वेणे घातल्यात आणि ही कुठली साडी, हा काय अवतार करून ठेवलास. माही आता डोकावून बघत असते आणि इरावती आता बघतच असते. तेव्हा आता रमा अगदी खुश होऊन आपल्या अक्षयला बघत असते आणि अक्षय तिच्याकडे जो काही तिचा बदललेला लुक आहे तो बघतच असतो. तेव्हा बरोबर रमाने माहीला लपून अगदी अक्षय समोर ती रमा आलेली असते. तेव्हा मित्रांनो आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता रमाचं जे काही पोट आहे तर ते वाढलेले असते आणि इकडे माही लगेच आता रमाला म्हणजे जे काही तिला खोटं नाटक करायचं असतं म्हणून ती आता स्वतःला म्हणत असते की रमा तू शेवटी माझ्या प्लॅनमध्ये फसलीस. आणि हे बघ अक्षय समोर आता हे जे काही खोटं बाळ आहे तर ते मी पोट वाढवण्याचं नाटक करून
आणि खोटं पोट ती चिटकवते आणि अक्षयला दाखवते। तेव्हा आता रमा इकडे आपल्या बाळाशी गप्पा करत असते। बाळाला म्हणते की हे बघ, येथे आपण त्या माहीच्या प्लॅनमुळे नाही आलो तर आपल्या बाबांना खरं सांगायला आलेला आहोत। आणि आपल्या पोटाला हात करत लावत म्हणते की हे बघ, देव करो आणि तो क्षण लवकरच येवो की सगळं काही अक्षयला खरं कळायला हवे। त्यानंतर आता माही ही जो काही खोटा पॅड आहे तर तो पोटाला चिटकवते आणि अगदी नाटक करत असते। तेव्हा आता त्याच वेळेस तेथे अक्षय येतो। अक्षय आता हे सर्व बघून अगदी घाबरतो। तो म्हणतो की रमा। तेव्हा आता माही अगदी धक्क्यानेच बघत असते। तेव्हा आता माहीचं हे खोटं रूप अक्षय समोर येईल का आणि अक्षय खरी रमा कोण आणि खोटी माही कोण हे सर्व काही ओळखेल का। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।